ली पाहिजे बरं का। आणि तुम्हाला सांगतो मी आळंदीत राहतो, माझ्या संघचे भरपूर मुलं शिकले आणि गेले, पण मी आळंदीत राहिलो का, मला येत नाही काही, मी एवढा येडा आहे बरं का, मी एवढा येडा आहे, लय मूर्ख आहे मी, पण तरी आळंदीत राहिलो, मी दगड आहे पण माऊलीच्या सानिध्यात राहिलो, माऊलीने मला त्यांच्या जवळ घेतलं, का घेतलं, हा भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी। महाराज मी दुसरं काहीच करीत नाही, मला बरेच जण म्हणे महाराज तुम्ही काहीच काम करीत नाहीत, मी करणार बी नाही बरं का, कारण मला साक्षात मला माऊलीचा अनुभव आलेला आहे आणि माऊली मरूच देत नाहीत उपवाशी, आणि आती केलं की माती केल्याशिवाय राहत नाहीत बरं का। हां तर तसं तुम्ही जर भाव धरून जर ज्ञानेश्वरी वाचली बरं का, तुम्ही जर भाव धरून जर ज्ञानेश्वरी वाचली तर नक्की तुमच्यावर कृपा करतात। अरे डीजे बीजे लावून कृपा करणार नाहीत, हे काय माहिती आहे का, ऐका, बाहेरंगापेक्षा अंतरंग फार महत्वाचा आहे। तुम्ही बाहेर नाचता ना काय उपयोगाचं नाही, तुम्ही दारू पिऊन नाचता म्हणजे काय आहे, उपयोग नाही त्याचा, कारण तुमच्या बघा त्याच्यात किती नुकसान आहे, तुमच्या शरीराची नुकसान आहे, तुमच्या बायका पोराची नुकसान आहे, सगळ्याची नुकसान। ऐका, ज्याचे वडील दारू पितात किंवा एखादा माणूस दारू पित असेल त्याच्या बायकोला जाऊन विचारा तुझी काय व्यथा आहे बरं का, तीच सांगन, कारण मला अनुभव आहे, तुम्ही माझ्या गावचेच आहे त्याच्यामुळे तुम्हाला मला सांगायची काही गरज नाही, कारण मला माहीत आहे माझे वडील काय करीत होते आणि आम्ही काय त्रास भोगला बरं का, आणि माझी उभं राहण्याची ती लायकी आहे का, हा एका दारू पिणाराचा मुलगा इथं उभं राहण्या म्हणजे काय लायकी आहे का, ही कृपा कोणाची आहे, माऊलीची। हा मला काहीच येत नव्हतं, अंगठा बहादर होत तुम्ही सांगितलं ना तुम्हाला, पण कृपा कोणाची आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे। ऐका, जे समजा कोणी माणूस दारू पित असेल तर त्याची बायको रोज देवापाशी काय प्रार्थना करते माहिती आहे का, रोज देवापाशी काय प्रार्थना करते माहिती आहे का, कंपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, अविष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, अविष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे। त्या माता माऊलीला काय वाटतं, हा ती देवापुढे दुसरं काहीच मागणं करीत नाही, फक्त ती काय मागते की माझा आयुष्याचा जो जोडीदार आहे तो व्यसन मुक्त होऊ दे, ती बाकी काय मागत नाही। आणि काळाची गरज आहे, तुम्हाला ब्रह्मज्ञान हे सांगून काय उपयोग नाही, कारण काय आपण ह्याच्यात अजून सुधारलोच नाही, अजून आपल्याला हरिपाठच पाठ नाही किंवा हरिपाठ काय हेच माहीत नाही, कारण मला लय वाईट वाटलं महाराज, तुम्हाला सांगू का, सर्वांची माफी मागून बोलतो, कारण ऐका सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण व्हायलाच पाहिजे बरं का, कुठलंही सप्ताह असू द्या, ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिपाठ असा छमछम सुंदर झाला पाहिजे। महाराज साधना आहे ती, तुम्हाला हरिपाठ साधा वाटला, साधना आहे ती, मी तुम्हाला पहिल्याच भाषेत काय सांगितलं की आपल्याला अजून काय परमार्थाचं ज्ञानच नाही, कारण आपल्याला परमार्थ काय हे माहीतच नाही। आता बघा पंक्तीला किती लोक जेवायला आलते, किती पंक्ती उठल्या, हा उठल्या का नाही, आणि तेवढे जर लोक जर समजा आज नाही येऊ द्या, आज कोण नाही आलं तर मी एकटाच करणार होतो, कारण कसं आहे आपलं गाव आहे आपणच आहे त्याच्यामुळे काय नाही, पण बाहेरचा जर अतिथी आला तर त्याने असं समजावा काय गाव भाग्यवान आहे, काय परमार्थिक गाव आहे। महाराज पूर्वीचा काळ आहे का बरं का नाना महाराज, आमचा एवढा गाव परमार्थिक होता, लय परमार्थिक होता, ह्याला माहिती आहे आम्ही काय लहान आहेत चिल्ले मेली, पण ह्यांच्या काळात आहे का खूप लय मोठा महाराज आमचा लय परमार्थ कमी झाला आमच्या गावातला, द्वेष राग मत्सर, याने त्याला काही म्हणायचं त्याने याला काही म्हणायचं, मग त्याला त्याची शंका घ्यायची। अरे परमार्थ करीत असताना कोणाचाच विचार नाही करायचा, आपण सर्वांनी एकत्र यायचं, दत्त मंदिरातला सप्ताह असो हनुमान मंदिरातला सप्ताह असो, सगळ्या कमिटीने एकत्र यायचं, आम्ही भजनाने एकत्र यायचं, काय कमी आहे सांगा, आम्ही करतो। महाराज आम्ही जातो जालना जिल्ह्यामध्ये खूप नामवंत लोक आहेत, ती लोक मुद्दाम कुठून येतात तिथून गावात येतात आणि गावाची शोभा वाढवतात, पण गावातले लोक बी तसेच असतात बरं का, म्हणजे सांगतो तुम्हाला गावातले लोक पण ते तसेच असतात, कारण ते मला जाऊ द्या महाराज किती पैसे गेले तर जाऊ द्या, पण कार्यक्रम झंकाटच झाला पाहिजे, आपण दुसरा कार्यक्रम असला किती पैसे खर्च करतो, हा पण ह्या कार्यक्रमात व्हायला पाहिजे। ऐका आता गेल्या वर्षी मी खूप पावल्या खेळल्या, मुलं नादी लागले, त्या पिरियडला 1-2 मुलं कुठं आले, आळंदीला आले, असं जर आपण 7 दिवस दत्त मंदिरात 7 दिवस हनुमान मंदिरात 7 दिवस जर केलं तर ही तरुण मुली सुधरण, तरुण पिढीची आज गरज आहे महाराज, ह्या तरुण पिढीची सुधारण्याची गरज आहे।
कारण ह्याच्यात काय तुम्ही गेले, पण आता याच्यात बघा, आता तुकाराम महाराज, मी आता याच्यात कोण दिसेल का? समजा तरुण पोरग विशाल महाराज दिसेल कोणी? हा, आता आम्ही तिघांनीच काय करायचं पुढे? हा, आता मी राहतो आळंदीला, बोंबलत फिरतो, हे राहतात परभणीला. झालं गावातलं काय झालं? संपलं ना. मग ऐका, आपल्या गावात जर परमार्थ जर चालू ठेवायचा असेल, तुम्हाला जर वाटत असेल, तर 7 दिवस इकडं 7 दिवस तिकडं 7 दिवसाचा भयानक जोरदार सप्ताह झाला पाहिजे. तुम्ही आळंदीचे आणा, कुठले आणा, हे बघा तरुण पोराशिवाय मजा नाही बरं का. तरुण पोर, तुम्ही आता याला जा, पिंपरीला जा, पिंपरीला 30 मुलं आहेत, काहीच करीत नाहीत, ते नुसते टाळ घेऊन उभे आहेत. पण रंग हरिपाठाला, कीर्तनाला पब्लिक नसते तेवढी हरिपाठाला पब्लिक असते. का? हे तरुण पोरं आहेत, पावल्या खेळतात, मस्त नाचतात. हे आपण त्याच लोकांच तरी आपण आदर्श घ्यायला पाहिजे. आणि शक्यतो तरुण मुलाकडं, आता जे वयस्कर लोक आहेत त्यांनी तरुण मुलाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. पोरं तुम्ही करा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. कोणाला म्हणायला पाहिजे? तरुण मुलाला. आता आपलं 70 वर्ष झालं तरी म्हणते मीच करतो, मलाच करू दे ना, या पोरा सोऱ्याला काय कळते. पण नाही, ऐका, परमार्थाचा असा नियम आहे, लेकाची चप्पल जर बापाला आली तर काय करावा? संसार सोडून द्यावा. मग तसं हे जर आता आपले सगळं तरुण मंडळ आहे बरं का, सगळे एका जुटीचे आहेत, कारण मी आता पोरासंग राहतो, पोरासंग गप्पा हाणतो, मला सगळं माहिती आहे. आपले हे तरुण मुलं असे उत्साह आहेत, आम्हाला काहीतरी करायचंय, पण जे समजा पुढची पिढी आहे त्या पिढीने त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. करा बरोबर, तुम्ही हाय, तुम्ही तुझ्या पाठीमागं काही करा, असं करायला पाहिजे. असो काय होतं की या पोराला बी कुठंतरी खंत वाटते, अरे माझे आपण एवढं करून आपल्याला काहीच नाही, आपल्याला कोणी किंमतच देत नाही. मग या पोराला यायला पाहिजे, जवळ बसवायला पाहिजे, म्हणायला पाहिजे, पोरो आज काय करायचं, उद्या काय करायचं. ऐका, त्याने सुशांत महाराज आणले होते, पट्टी करून आणले होते का नाही? हा, आणि तसं जर समजा म्हणले असते, पोरो या वर्षी काय करा पोरो, हा सगळा सप्ताह तुम्हीच करा. हा, अहो पोराने 1000 रुपये केले आणि ते सुशांत महाराज आणले, आणि ह्या पोराला जर हे केलं असतं, दिलं असतं ना, ते पोरं अजून, अहो कोले महाराज मोठमोठे लोक आणले असते ना, या पोरात ताकद आहे तेवढी महाराज, पण आपण त्याला देत नाहीत. नासो, जास्त विषयांतर करण्यात काही मजा नाही. आपण अभंगाच्या ते हे करीत एकदम कुठे गेलो, बाहेर गेलो. असो, तुम्ही प्रमाण देत राहिले, मी म्हणतच राहिलो, तुम्ही प्रमाण देत राहिले, मी म्हणतच राहिलो. हेला काही कळलं, म्हणजे काय झाले माहिती का, ऐकणारे झाले बैरे, सांगणार झाला येडा, आहे का नाही, अशी कच झाली. असो, जगद्गुरु तुकोबरा काय म्हणतात, साठविला हरी जे हे हृदय मध्ये. मग आता हृदय कुठलं आहे आपलं, मंदिर कुठलं आहे, मंदिर, हे मंदिर म्हणजे हे. मग आता हे मंदिर आपल्याला काय करावं लागेल, निर्मळ करावं लागेल, बरोबर आहे का नाही, स्वच्छ करावं लागेल. पण आपण बाहेरंगाने काय करतो, स्वच्छ करतो, बाहेरंगाने त्याला गन लावतो, पावडर लावतो, काय ते बाहेर काय लावतात ते काही कळत नाही. याच्यात आमच्या पुण्याला असं झालं, एक लग्न होतं, ती कुठंतरी ते ब्युटी पार्लरमध्ये गेली बाई, आणि 2 दिवस लग्नाला गेली, आणि 3ऱ्या दिवशी आली. ते माणूस म्हणलं, तू माझी बायकोच आहेस का? पण ते म्हणलं, नक्की बायकोच आहेस का? त्याला शंका आली ना महाराज, कारण ती अशी होऊन गेली तिथून, असं मेकअप केलं, असं मेकअप केलं, आणि 2-4 दिवस तिथं उन्हात चमकली. कुठं आपल्या इकडे मराठवाड्यात आली ती, मराठवाड्यात ऊन कसं आहे, नक्की म्हणले की असं. तसं नाही, बाहेरंगापेक्षा अंतरंग महत्वाचं आहे, तरच आणि कुठं साठल, आपल्या अंतकरणात साठल, अन्यथा साठणार नाही. मग आता हे जर समजा आपल्याला अंतकरण शुद्ध करायचं तर काय करावं लागेल, काय करावं लागेल, हा काय करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल. लोकांचा द्वेष करायचा नाही. लोकायला हे बघा, मी तर सांगतो, हे बघा, तुम्ही सप्त्यात पट्टी नाही दिली तरी चालेल बरं का, तुम्ही सप्त्यात पट्टी नाही दिली तरी चालेल, पण रोज हनुमान मंदिरात याचं मायचं, हनुमंतराया माझ्या शेजाऱ्याचं चांगलं होऊ दे रे,
कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर म्हणजे कोण्याच जीवाला आपण दुखवलं नाही पाहिजे, तरच आपल्या हरी याच्यात काय येणार आहे, हृदयात साठणार आहे. रोज तुम्ही जर आले आणि मारुतीच्या मंदिरात माझ्या शेजाऱ्याचं चांगलं होऊ दे बरं का, असं जर म्हणले तर बरोबर तुमचं चांगलं होणार. येणे गरीब बाबा मला सांगा, तुमच्या शेजाऱ्याला वाटते का तुमचं चांगलं व्हावं म्हणून? तात्या, तुमच्या शेजाऱ्याला वाटते का तुमचं चांगलं व्हावं म्हणून? हा, नाही वाटत. बरं मला सांगा, वाटत नाही, राईट बोलली ती, खरं आहे त्याचं. बरं मला सांगा, तुमची माफी मागून सांगतो, तुम्हाला तरी वाटते का चांगलं व्हावं? हा महाराज तसंच आहे, आपण आपल्याला शोधलं पाहिजे, आपण आपल्याला शोधलं पाहिजे की आपण काय आहोत. शेजाऱ्याला का वाटत नाही, आपण जर समजा वागलो चांगलं ठीक आहे, त्याला मी कोणाचा करावा विचार, करावा विचार. हे मी कोण आहे ऐसा विचार, करावा विचार. मी कोण ऐसा करावा विचार, करावा विचार. मी कोण आहे ऐसा करावा विचार, करावा विचार. मन ज्ञानेश्वर हो, मन ज्ञानेश्वर, मन ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोणाचा करावा विचार, करावा विचार. मी कोणाचा करावा विचार, करावा विचार. हे मी कोण ऐसा करावा विचार, करावा विचार. ऐसा विचार करावा विचार. मी कोण आहे ऐसा करावा विचार म्हणजे आपण आपल्या मनालाच विचारलं पाहिजे मी कोण आहे बरं का. आणि ऐका तुम्हाला आता प्रमाण दिले यांनी, मी कोण आहे असा करावा विचार. आपण आहे ना, तुम्हाला जर सुख दुःख काही जर सांगायचं असेल तर कोणाला सांगायचं माहिती आहे का? देवा सांगू. हा सांगायचं मी कोण आहे असा म्हणजे देवाला सांगायचं. आपल्याला जर समजा दुसऱ्याच्या विषयी जर समजा वाईट विचार येत असेल तर आपण काय करायचं, मस्त माऊलीचा फोटो ठेवायचा, दरवाजा लावायचा आणि माऊलीला सांगायचं, माऊली मी कोण आहे ऐसा, मला सांगा माझ्या हातून का असं होतंय की दुसऱ्याचं मला का देखवत नाही. हे जे माझ्या अंतकरणातले जे समजा गुण दोष आहेत, अंतकरणाचे जे गुण दोष आहेत, हे घाणेरडे विचार आहेत, ते बाजूला करा बरं का. तरच काय होईल आपल्या हृदयात हरी साठल, अन्यथा साठणार नाही. तुम्ही किती आयुष्यभर जरी परमार्थ केला आणि दुसऱ्याविषयी जर समजा मत्सर असेल, जाऊ देवाची या गावा, देव देवील बितावा, देव देवील बितावा. जाऊ देवाची या गावा, देव देवील बितावा, देव देवील बितावा. देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख.
देवी लवितावा देव देवी लवितावा जाऊ देवाची गावा देव देवी लवितावा देव देवी विसावा ऐका, जाऊ देवाच्या गावात देव देवीला विसावा इसावा. आता महाराजांनी परमान दिलं, जाऊ देवाच्या गावात देव देईल विसावा इसावा. मग तुम्ही जर देवाच्या गावात गेले तुम्हाला इसावा भेटते का नाही? ए ताई काकू झोपली का माय? देव देईल का नाही तुम्हाला इसावा? तुम्ही आता महिनाभर याला आल्यावर वारीला तुम्हाला इसावा देते का नाही? देव देते का नाही? खरं सांगा, माय देते का नाही? हा, तुम्ही खरं सांगा बरं. मायच्या तुमचं लक्ष असते का नाही गावाकडे? अरे पाऊस पडला का नाही बाबा? पेरलं का नाही? इसावा आहे का ती? हा, हे बोलायची बात बोलायची कडी हा आहे का नाही? मग इसावा कसा घ्यायचा? तुकोबरायाचा अनुग्रह घ्या. कसा घेतला? अहो त्यांची बायको वारली अन्न अन्न करून, मुलगा वारला अन्न अन्न करून, पण काय केलं त्यांनी? भंडारा डोंगरावरती जाऊन काय घेतलं? चिंतन केलं, चिंतन. आणि तुम्ही सांगा, आळंदीला पंढरपूर आल्यावर इसावा भेटते का तुम्हाला? कोळपटच आनंद, कुठं भालनच आनंद, कुठं काठवटच आनंद आणता का नाही? हे इसावा आहे का? अरे लोड नाही आहे का नाही? हा, आणि इसावा म्हण, इसावा घ्यायचा असेल चेक सोडून द्यावं लागतंय बरं का. एका माणसाला असंच म्हणलं, ती आली माझ्या संग आळंदीला, म्हणलं चला, आणि लगेच 2 दिवसाला म्हणली माई महाराज कसं कर्मच न हो. गावाकडे आठवण येईन झाली, पण शेतात काय आहे बघा, पोरग जरा यशनी आहे, त्याच्यामुळे जरा अवघड झाले, नाहीतर काय नाही बरं का. कोण म्हणले? इसावा आहे का ते? आपण मायेच्या ब्रह्मामध्ये गुंतलेलो आहोत, हे चेक सोडून द्या. हे मायेचा जे पसारा आहे का, चेक सोडून द्या, तरच तुमच्या हृदयात हरी साठल, नाहीतर नाही साठणार. किती आजा मेला, पंजा मेला, सगळे मेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना केला. 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 देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा दादा पाठी हाय मोठी. पंढरी वाटोनी सुद्धा भाव नाही कोणी. उठा उठा दादा पाठी हाय पंढरी वाटोनी भाव नाही मोठी. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना. किती बी गेले पण कोणाच्या हृदयात हरी साठला. मग तुम्हाला जर साठवायचं असेल तर हे करावं लागते बरं का. मग तुम्ही करता का? ऐका तरुण पोरांनो, तुम्हाला जर तुमचे लग्न व्हावं वाटत असेल बरं का, तर तुम्हाला हृदयात हरी साठवावं लागेल. तुम्ही पुन्हा माणसानं माय जे आमच्यावरच आले 17 बाऱ्या फिरायला पुन्हा आमच्यावर चाले. पण माझी एकच, खरं सांगू तुम्हाला, माझी एकच कळकळीची विनंती असते, कुठे बी जाऊ द्या, मी ना तरुण पोरायलाच सुरीत असं, कारण म्हातारे जाऊ दे, हेच काही नाही बरं का. आणि हेच जर बॅकग्राऊंड काढलं ना, हे इथे सप्तेत उभं राहू द्यायच्या लायकीचे सुद्धा नाही बरं का. खरं सांगतो मी बरं का. हा, पण त्याच्यामुळं माझी एकच इच्छा असते की तरुण मुलं सुधारले पाहिजे, कुठंतरी तरुण मुलांनी पुढे आलं पाहिजे बरं का. आता काय लोक म्हणतात ना, खाऊन पिऊन थकला आणि देवपूजाला लागला, ही अशी घेत झालेली याची. त्याच्यामुळं पण तुम्ही सुधराव ही फक्त माझी एक इच्छा असते बरं का. मनातून मी कुठं गेलो तर हेच सांगत असतो, कारण मी 1-2 ठिकाणी गेलो तिथं ब्रह्म माया भास आभास सांगितला, लोक झोपायला लागले, अर्धे लोक गेले तिकडच निघून. म्हणजे कसं काय ते म्हणले महाराज आम्हाला काहीच कळलं. मग आता हेच करावं लागलं मला, जिथं जे पिकत आहे तेच इकावं लागतं. नाही तर उगाच मी आता इथं काही आणलं तुम्ही उगाच हे करायला लागले.
मग काय म्हणले, आजा मेला पंजा मेला, किती गेले पण कोणाच्या हरी हृदयात साठलं नाही. म्हणून तुम्ही काय करा, हरी हृदयात साठवा. हृदयात जर हरी साठवायचं असेल तर आपल्याला अंतकरण काय करावं लागतं, स्वच्छ आणि निर्मळ करावं लागतं. कसं निर्मळ करावं लागतं माहितीये का, बरं का, वरून नाही साबण लावून, आतून. आपले आतून विचार चांगले पाहिजे. तुमचे असो माझे काले विचार चांगले आहेत काय, तुम्हाला एवढा टोटो टोटो बोलायलो. हा, माझे पण विचार एकदम असेच आहेत, पण आपल्याला कुठेतरी सुधारलं पाहिजे, बरं का. म्हणून तुम्ही असं करा, हे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्स्य, अहंकार आहेत का, बरं का, तुम्हाला जर हरी साठवायचं असेल ना, इकडे बघा, हरी जर साठवायचं असेल, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्स्य आणि अहंकार, हे काय करावं लागेल, हरिया हो, हरिया हो, हरिया हो, माझे मंदिरी नाही ना, दुसरे कोणी करी नाही ना, दुसरे कोणी करी नाही ना, दुसरे कोणी करी नाही ना, दुसरे कोणी. माया सासू गेली गावा, माया सासू गेली गावा, माया सासू गेली गावा, माया सासू गेली गावा, माहेरी गेल्या कल्पना जावा, गेल्या कल्पना जावा, माहेरी गेल्या कल्पना जावा, माहेरी गेल्या कल्पना जावा, नाही ना, दुसरे कोणी करी नाही ना, दुसरे कोणी करी नाही ना, दुसरे कोणी करी नाही ना, ऐका, नाही ना दुसरे घरी कोणी. मग हे जर आपण काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार जर आपण काढून टाकले तर हरी ऑटोमॅटिक कुठे येते, आपल्या हृदयात येते. म्हणजे तुमचे ऑटोमॅटिकच काय होणार माहिती आहे का, तुमचे विचार बदलणार, बरं का. आता मी इथं होतो का, तुम्हाला सर्वांना सांगतो, मी इथं ज्यावेळेस कोविडमध्ये होतो का 2 वर्ष, त्यावेळेस माझे वेगळीच विचार होते. मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की संगतीनं लय फरक पडत असतो, बरं का. त्याच्यामुळे संगत फार महत्त्वाची आहे. तुम्ही कोणाची संगत करता हे आधी निरखलं पाहिजे. त्याच्यामुळं आपण हे काम, क्रोध, लोभ काढले की डायरेक्ट हरी आपल्या कशात येतो, हृदयात येतो. आणि हृदयात आल्यानंतर काय होतं माहितीये का, हृदयात आल्यानंतर काय होतं, तर अभंगाचं 2रं चरण, त्यांची सरली एरधार, त्यांची सरली एरधार, त्यांची सरली वेरधार, त्यांची सरली वेरधार, त्यांची सरली एरधार, त्यांची सरली एरधार, त्यांची सरली वेरधार, त्यांची सरली
झालं, झाला सफळ व्यापार. पण मग हे जर नाही कळलं तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल. नाही काल सरत शेवटी बाप काळ बांधून नेईल. सरत शेवटी बाप काळ बांधून नेईल. सरत शेवटी बाप एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. एका जनार्दनी काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत बेटा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत बेटा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत बेटा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत बेटा. पिंगळा महाद्वारी पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे. पिंगा गे बाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगा गे. 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 हे अवघा धांगड धिंगा गे. अवघा धांगड धिंगा गे. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल कोणी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल हे जरी नाही काल. वाजवा टाळ्या वाजवा. झोपले काय माय? ए आत्या काकू झोपली काय ग माय? कसे जरा चटका द्यावा लागते. चार्जिंग केली का जरा बरं होते. नाही तर ते उगा असं करायला काय मड आणलंय कुठून आणले का नाही. ऐका आहेत ना जाग्या. ऐका आता हे ना तानू तानू म्हणलं बॉम्बीच्या देठापासून वरडले. हे बी वरडले. आता तुम्हाला वरडायचे. वरडसाल का नाही? हा वरडसाल का नाही? करा बरं हात वर. आता बघू 50% आरक्षण किती होते. करा हात करा बरोबर. वर करा की हात. हात वरी करा. लेडीज हात वर करा. ऐका कशा लाज आहेत. हा भांडणं करताना लाजत नाहीत. असं हातात करून सांगतात तुला होतं मग तसं वर करा की. करा वर वर करा. वर 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 आहे का? इकडं तर काय एकच बाई करेली. ती पाठी मागली बाई. बघा तुमचं लक्ष तिच्यावरच गेलं. मग तुम्हाला ते सांगितलं तुमचं चित्तच नाही जाग्यावर. आणि कसा देव भेटेल. करा वर. ऐका आता मी पुढं म्हणतो तुम्ही मागं म्हणायचं बरं का. टाळकरी वाजवणार नाहीत. पखवाजे वाजवणार नाहीत बरं का. आपलं 50% आरक्षण या लोकांना दाखवायचंय. कशामुळं मिळालं आम्हाला? तर तुमची एकजूट आहे म्हणून मिळालंय तुम्हाला बरं का. जोरात म्हणायचं विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जोरात जोरात. 75% 75 वर्षाच्या वय फ्रीवाले 75. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मी विठ्ठलाचा. वर हात करा. तुमची शूटिंग काढायचं करा. वर हात दिसताल तुम्ही. बघा कशा वर केले आहे का. लोक लेच हाप आपलेले. वर करा करा वर करा. विठ्ठल
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा तुमचं भगवान परमात्मा चांगलं करू. आता तरुण पोरं बघा, आता आमचे तरुण पोरं कसे म्हणतात बघा. नाही 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 पोरं, अहो पोरं माझे पोरं आहेत ते, माझे पोरं येते का काय, साधी गोष्ट आहे काय. हा पोरं हा बघा हो हा असा आवाज गेला पाहिजे बरं का जोरात. हा धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, माँसाहेब जिजाऊ माता की, माँसाहेब जिजाऊ माता की, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर 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 हर. बघा तुम्ही काय म्हणले, तुम्ही काय म्हणले, वाजवा टाळ्या वाजवा तरुण पोरासाठी. माहिती तुम्ही किती बसलेले आहेत, तुम्ही कमीत कमी 50. बघा माझे पोरं किती आहेत, 10 पोरं आहेत. तुमच्या वर आवाज गेला, या पोरायला काय करावं लागते माहिती आहे का, पुढे आणावं लागतं. हे तुम्ही डंगर येऊच दे नाही त्याला, आम्हीच करू तुम्हाला. बघा इथं काय लय पोरं नाहीत आणि अजून माझे पोरं बाहेर बसली आहेत जागा पुराणा म्हणून. साधी गोष्ट आहे काय. बघा तिकडे लय बसली आहेत शाळाकडं आमचे पोरं, शाळाकड माझे पोरं अजून शाळाकडे बसलेत. ते जर इथं आले ना एक सुद्धा मंडपात थांबणार नाही माणूस. हा त्याची घोषणा तशी असती. ते पण मित्र आहेत माझे. बघा वारकरी संप्रदायाप्रमाणे आपण सर्वजण एकदा भजन करू. विठोबा रखुमाई विभूतीत ही गोष्ट विषयी परोपकारी. ऐका माझ्या विठ्ठलपंतांना काय त्रास झाला बरं का. संतांना किती त्रास होतो हे फक्त संतांनाच माहित असं. माझ्या विठ्ठलपंतांना किती त्रास झाला माहित आहे का. अरे ग्रस्त आश्रमामधून संन्यास धारण केलं, संन्यास धारणातून परत ग्रस्त आश्रम मध्ये आले. त्यांना वाळीत टाकलं, वाळीत टाकलं. काही दिवस आळंदीला राहिले, आळंदीहून परत कसे पुढे आले, आपेगावला आले. आपेगावला काही दिवस राहिले. त्यांना 4 मुलं झाले, 4. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे 4 जण. मग आता त्यांना काय होतं, त्यांचे मुंजे करायचे होते. त्यांना वाळीत टाकलं होतं, त्यांचे मुंजे करायचे होते. मग काय करावा, काय करावा. आळंदीमध्ये गेले, धर्मपीठ होतं. आळंदीमध्ये गेले, धर्मपीठ होतं. धर्मपीठामध्ये गेले, विचारलं बाबा, ब्राह्मणांना विचारलं बाबा आमच्या मुलांच्या मुंजी करायच्यात. त्यांनी शास्त्र उघडलं, विचारलं महाराज तुम्हाला इथं न्याय भेटणार नाही, विठ्ठलपंत तुम्हाला इथं न्याय भेटणार नाही. तुम्हाला डायरेक्ट कुठे जावं लागेल, पैठणला जावं लागेल. तुम्हाला सिद्धिपत्र आणण्यासाठी पैठणला जावं लागेल. मग माझे विठ्ठलपंत घरी आले आणि पैठणला गेले. पैठणला गेल्यानंतर धर्मपीठ भरलं. गोपाल शास्त्री गणेश भट्ट हे बसले आणि पिट्ट ग्रंथ का चालले. ग्रंथामध्ये कुठलाही उल्लेख नव्हता. सभा भरली, सांगितलं ऐका विठ्ठलपंत तुम्हाला तुमच्या मुलांच्या मुंजी होतील, पण तुम्हाला एक काम करावं लागेल. म्हणले काय, काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं तुम्हाला तुमच्या मुलांच्या मुंजी होतात, पण तुम्हाला देहांत प्रायचित करावं लागेल. अरे माझ्या विठ्ठलपंतांच्या पायाखालची वाळू सरकली रे, विठ्ठलपंतांच्या पायाखालची वाळू सरकली. तेच पत्र घेतलं आणि आळंदीच्या दिशेने झपझपा झपझपा निघाले. आले माझी रुक्मिणी मायेसाहेब तुळशीला दिवा लावला आणि बाहेर विठ्ठलपंतांची वाट बघत बसली होती. बघितलं माझे विठ्ठलपंत आले. भेटला न्याय भेटला ना आपल्याला.
न्याय भेटला ना? त्यावेळेस विठ्ठलपंत म्हणले हो. हो म्हणल्यानंतर माझ्या रुक्मिणी माईसाहेबाला एवढा आनंद झाला ती गगनाला मावेना, एवढा आनंद झाला तर गगनाला मावेना. पण माझ्या विठ्ठलपंतांनी सांगितलं, ऐक रुक्मिणी, आपल्याला सिद्धिपत्र भेटलं पण आपल्याला एक करावं लागेल. काय? देहांत प्रायश्चित्त करावं लागेल, तरच आपल्या मुलांच्या मुंजी होतील, अन्यथा होणार नाहीत. माझ्या रुक्मिणी आई साहेबाची थरथरा कापली. काही सुधरण हो. पण त्या सत्तीपत्यव्रता होत्या बरं का. त्यांनी काय सांगितलं, ठीक आहे मालक, कधी निघायचं? उद्या. कधी निघायचं? उद्या. ठीक आहे. त्या दिवशी कसे तरी झोपले, सर्वजण झोपले. माझ्या विठ्ठलपंतांना झोप नव्हती बरं का. माझ्या विठ्ठलपंतांना झोप नव्हती, माझ्या रुक्मिणीलाही झोप नव्हती. सतत पाहत होते, विचार करत होते. आज फक्त आपल्याला शेवटचे मुलं पाहायला भेटणार आहेत, नंतर भेटणार नाहीत. मग माझ्या रुक्मिणी माईसाहेबांनी बघितलं, अरे माझ्या ज्ञानदादांना मांडे आवडतात रे, अरे माझ्या ज्ञानदादांना मांडे आवडतात, काय करू मी? सकाळी उठल्या माझ्या रुक्मिणी माईसाहेब, सकाळी उठल्या आणि मांड्यांचा स्वयंपाक केला. हो, मांड्यांचा स्वयंपाक केला. ताट उठले, ताट भरले, प्रत्येकाच्या तोंडामध्ये घास घालत होत्या. त्यांना माहित होता की माझा हा शेवटचा घास कोणाच्या आईच्यात आहे? माझ्या लेकरांच्या मुखामध्ये जाणार आहे. हा शेवटचा घास. ऐका, माझ्या निवृत्ती दादाला, ज्ञान दादांना, सोपान दादांना खाऊ घातला. पण ज्या वेळेस माझ्या, ऐका, ज्या वेळेस माझ्या मुक्ताईपाशी घास गेला ना रे, तेव्हाच खसखन डोळ्याला पाणी आलं. माझ्या मुक्ताईला बोलता येत नव्हतं, तोत्र बोलत होती. माझ्या रुक्मिणी मातेच्या याच्यातून अश्रू वाहत होते. विचारलं, आई तादर रडतेस? का ग रडतेस? तादर रडतेस? माझ्या रुक्मिणी माईसाहेबांनी म्हणल्या, नाही आई, माझ्या डोळ्यामध्ये कचरा गेलाय, कचरा म्हणून रडते. कारण त्यांना माहित होतं की आपली शेवटची भेट आहे. त्या दिवशी कसे तरी जेवण झाले, झोपले आणि मध्यरात्र झाली. माझे विठ्ठलपंत उठले, देवघरामध्ये गेले, एक कागद घेतला, शाई घेतली, बुरडू घेतला, खणा 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 लिहिलं. 2 पत्र लिहिले. कोणासाठी लिहिले? एक लिहिलं ते माझ्या ज्ञानदादासाठी आणि दुसरं लिहिलं त्या धर्म मार्तंडासाठी. अरे आता तरी माझ्या मुलांच्या मुंजी करा रे. ते पत्र देवाऱ्यावर ठेवले, नमस्कार केला आणि रुक्मी आले. माझ्या रुक्मिणी माईसाहेबाला उठवलं. झोपलेल्या होत्या. माझ्या मुक्ताई छोटी असल्यामुळे माझ्या रुक्मिणी माईसाहेबाजवळ झोपली होती. पोटावरती हात होता. पोटावरती हात असल्याने माझ्या विठ्ठलपंताने उठवलं, चला जायची वेळ झाली. माझ्या रुक्मिणी माईसाहेबाने बघितलं आणि माझ्या मुक्ताबाईच्या हात, पोटावरला हात खाली तुला. ऐका, जगातली पहिली आई अशी आहे, जगातली पहिली आई अशी आहे की माझ्या लेकराचा हात आपल्या पोटावरून काढून कुठं जाते? देहांत प्रायश्चित करण्यासाठी. महाराज थोडेसे समोर गेल्या आणि रडू लागल्या. कोण? माझ्या रुक्मिणी मासाहेब रडू लागल्या. विठ्ठलपंत म्हणले, नाही येऊ वाटत नाही ना तुम्हाला? माया गुंतीने नका येऊ. पण माझ्या रुक्मिणी मायसाहेब सतीपत्तीव्रता होत्या. त्यांनी काय म्हटल्या माहित आहे का? नाही हो, मी तुमची बायको नाही रडत, ह्या लेकरांची आई रडते, आई रडते. आई फक्त आईलाच कोणाची किंमत कळते? लेकरांची किंमत कळते. पण नाही, बघितलं आणि निघाले, देहांत प्रायश्चित्त केलं. माझे ज्ञानदादा सकाळी उठले, बघितलं इकडे तिकडे, काही दिसत नव्हतं. समोर गेले, देवघरात पत्र दिसलं. ज्ञानदादाने देवाचं दर्शन घेतलं आणि पत्र बघितलं, वाचलं आणि एकदाच हांबरडा फोडा, आई बाबा. त्यावेळेस सोपान दादा, मुक्ताबाई उठल्या आणि जवळ आल्या आणि विचारलं, दादा काय झालं, काय झालं? ज्ञानदादाने सांगितलं, अरे मुक्ते, सोपाना
अरे आपली आई आणि बाबा नाही राहिले रे, आता आपल्याला कधीच भेटणार नाहीत रे, कधीच भेटणार नाहीत. मायबापा सज्जनाओ इकडे लक्ष द्या, कधीच भेटणार नाहीत. डसा 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 रडू लागले रे. माझी मुक्ताई एका बाजूला, सोपान दादा एका बाजूला, निवृत्ती दादा एका बाजूला, ज्ञान दादा एका बाजूला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. महाराज त्यांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. 5 दिवस झाले, 6 दिवस झाले. माझी मुक्ताई रडत होते. माझे ज्ञान दादा आले आणि म्हणले, मुक्ता का ग रडतेस? मुक्ता का ग रडतेस? आईची आठवण आली का ग? आईची जर आठवण आली असेल तर माझ्या गळ्यात पडून रड ग, आणि बाबाची जर आठवण आली तर माझ्या निवृत्ती दादांच्या गळ्यात पडून रड. माझी मुक्ता म्हणली नाही. मग भूक लागली तुला? भूक लागली? मग तर माझी मुक्ता अजून रडायला लागली हो. 7 दिवस उपवाशी होती, तिच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. माझे ज्ञानदादा म्हणले, ठीक आहे, काही हरकत नाही, मी लगेच आळंदीला जातो, आळंदीमध्ये जातो आणि भिक्षा घेऊन येतो. माझ्या ज्ञानदादाने कुटियातली जोडी काढली आणि आळंदीच्या दिशेने निघाले. आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये आल्यानंतर पहिल्या घरागती गेली. भिक्षांदे. बघितलं, कोण रे? संन्याशाच्या कार्ट्या, काय इथं आलास? आमची आळंदी पाठवायला आलास? चल बाजूला हो चालता. लगेच दुसऱ्या दारात भिक्षांदे. तोच प्रकार. महाराज म्हणतात ना, कोणीच कोणाचं नसतं तिथं, कोणीतरी कोणाचं असतं. एक साजू एक भाविक होती. तिने काय केलं, 1 मूठभर धान्य घेतले आणि माझ्या ज्ञानदादांच्या जोडीत टाकले आणि सांगितलं, ज्ञानदादा इथून पटकन चालता हो, जर कोणी पाहिलं तर मलाही बोलल आणि तुलाही बोलल. माझे ज्ञानदादा निघाले, आळंद सिद्धबेट्याच्या दिशेने निघाले. थोडे अंतरावर गेले. विसोबा खेचर आला गाडीवरनं, घोड्यावर होता. बघितलं, कोण रे तू? संन्याशाच्या कार्ट्या, विठ्ठल पंत जाणार रे. आळंदीत कशाला गेलता? आळंदी पाठवायला. काय त्या झोळीमध्ये? बघितलं, काय होतं? भिक्षा होती. बघितली, ती झोळी घेतली, हिसकावून फेकून दिली. कुठं? खाली. माझे ज्ञानदादा रडत होती. झोळी खाली टाकली आणि समोर निघून गेला. पण माझे ज्ञानदादा तिथंच उभे होते. त्या विसोबा खेचरला काय मनात आलं, काय देव जाणे. परत तो गेलेला परत माग आला. का माग आला? तर हे सिद्धाजी आपण खाली टाकलाय तो भरील, जोडीत घेईल आणि कुठं जाईल? सिद्धबेट्याच्या दिशेने जाईल. म्हणून तो परत आला. आणि महाराज त्याने काय केलं माहितीये का? माती कालवली, त्याच्यात माती कालवली. महाराज माती कालवली. माझे ज्ञानदादा तसेच सिद्धबेटाकडे आले. सिद्धबेटाकडे आल्यानंतर कुटियामध्ये गेले आणि खळखळा रडत होते, डोळ्याला पाणी. माझी मुक्ताने लांबून पाहिलं, वा माझे ज्ञानदादा आले. मी 7 दिवसापासून उपवासी आहे, मी आता जेवणार. तिच्या मनामध्ये तो विचार चालू होता, पण नाही झाला. ज्ञानदादा आले, झोळी खाली टाकली आणि खळखळा डोळ्यातून पाणी वाहत होतं. नाही कळाले हो संत आम्हाला, नाही कळाले संत. पूर्वीही संतांना त्रास होता, आजही संतांना त्रास आहे. खळखळा रडत होते. विचारलं, काय झालं दादा? अरे दादा मला भूक नाही लागली रे. दादा मला भूक नाही लागली. दादा भूक नाही लागली. माझे ज्ञानदादा खळखळा रडत होते. अरे तुम्हाला संत नाही कळाले. अरे संत तर जाऊ द्या, तुम्हालाच नाही कळालात. तुम्ही कोण आहात? कुठून आलात? कशासाठी आलात? काय करायचंय? कुठं जायचंय? अरे आपण आपल्यालाच कळालो नाही तर संत कधी ओळखणार रे? संत कधी ओळखणार?